हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी 24 आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे। पण हा फक्त 10-12 जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून त्या भागातील शेतकऱ्यांनी कांदा असो हळद असो तुम्ही तुमची झाकून ठेवण्याची तयारी ठेवायची। भागाकडे पाऊस पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पासणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सुरुवातीला आपण काय करू म्हणजे कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ आणि यवतमाळपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये पाऊस असणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो बीड जिल्हा देखील आहे, त्याच्यामध्ये बीड, जालना देखील आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर आपण परत एकदा सांगतो, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, त्याच्यानंतर नगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, यवतमाळ म्हणजे ह्या भागामध्ये 28 एप्रिलपर्यंत म्हणजे दररोज 2 दिवसांना परत एकदा येणार। म्हणजे एक दिवस येईल की पुन्हा तिसऱ्या दिवशी पाऊस येईल। म्हणजे एक दिवस आल्याच्या नंतर परत